गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, चंद्रभागा ह्यासारख्या पवित्र नद्यांच्या जलानं समृद्ध पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, जेजुरी, तुळजापूर, आळंदी सारख्या असंख्य तीर्थक्षेत्रांनी पावन झालेली ही काळी माती, अभंग, भजन आणि दिंड्यांच्या गजरानं दुमदुमणारं आकाश, मंत्र जपानं सुगंधित झालेली वायू आणि संतांच्या तेजस्वी विचारांनी प्रज्वलित झालेली अग्नी, ह्या पंचतत्वांनी घडलेली ही भूमी महाराष्ट्र. संत सखू, चोखामेळा, तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, नरहरी सोनार, गोरा कुंभार अशा अनेक महान संतांनी ह्या महाराष्ट्र भूमीत जन्म घेऊन समाजाला आध्यात्मिक दिशा दिली. त्या काळातील विचार आजच्या समाजापर्यंत पोहोचावे म्हणून अनेक संतांनी हे साहित्य साध्या, सोप्या आणि लोकभाषेत मांडले. अशा थोर संतांपैकी एक संत म्हणजेच स्वामी स्वरूपानंद महाराज. महाराष्ट्राचा निसर्गरम्य कोकण प्रांत आणि कोकणातील आंब्यासारखी गोड रत्नागिरी, ह्याच रत्नागिरीच्या कुशीत वसलेलं छोटंसं पावस गाव 15 डिसेंबर 1903 रोजी स्वामींच्या जन्मानं पावन झालं. स्वामीजींचे अनुग्रही शिष्य म्हणतात, ज्ञानज्योतीचे मनुष्य रूपातील दर्शन म्हणजेच स्वामी स्वरूपानंद. अगदी ज्ञानेश्वरांपासून ओम रामकृष्ण हरी हा मंत्र जो सांगितलेला आहे त्याला स्वामींनी ओम हा प्रथम जोडला आणि ओम रामकृष्ण हरी या मंत्राचा जप ते करावयास सांगतात. आणि आमच्यासाठी तर हे माहेरघरच आहे किंवा रिचार्जिंग स्टेशन आहे. आम्ही 2-3 वेळेला नेहमी येतो वर्षातनं या मंदिरामध्ये. कुठेतरी आपल्याला आश्रय हवे आहे, कुठेतरी आधार हवे असं वाटत असे सारखं. तो आधार स्वामींनी आम्हाला दिला. जेव्हा आम्ही परत मुंबईला जातो घरी, तेव्हाही आमच्या डे टू डे लाईफमध्ये आम्हाला असे अनुभव येतात की जिथे कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन करतंय. संपूर्ण ह्या परिसरामध्ये तुम्हाला असं जाणवेल की स्वामी स्वतः इकडं आहेत. स्वामींचं अस्तित्व खूप आपल्याला जाणवतं. या थोर संताच्या चैतन्यापर्यंतचा प्रवास केवळ आध्यात्मिक नव्हता, तर समाजसेवा आणि राष्ट्रसेवेच्या कठीण तपातूनही तो अधिकाधिक तेजस्वी झाला. हुशार आणि चुणचुणीत असं त्यांचं बाळपण गेलं. पुढे ते इथेच प्रायमरी शिकले, नंतर रत्नागिरीत पुढे 3 वर्षे शिकले आणि त्यानंतर आर्यन एज्युकेशन सोसायटीचं मुंबईचं एक शाळा आहे तिथे त्यांनी शिक्षण घेतलं. गणेशनाथ महाराज वैद्य म्हणून एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांना त्यांच्या मामांच्या ओळखीने अनुग्रह मिळाला, परंतु देशाचं पारतंत्र्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं आणि येरवड्याच्या जेलमध्ये त्यांना 2.5 वर्ष सश्रम कारावास झाला. तरी त्यांनी त्याचा चांगला सदुपयोग करून जो घेतला की ज्ञानेश्वरीचं सखोल असा अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केला. आणि एक दिवस त्यांना एक असह्य अशी म्हणजे त्यांना चालताही येईना. माझ्या काकांनी त्यांची 4 महिने अहोरात्र सेवा केली. त्यांनी संन्यस्त वृत्तीने राहायचं म्हणून आपल्या आईवडिलांना सांगितलं की मी आता देसाईंच्याकडे जाऊन राहीन आणि तिथेच माझी जी एकंदर आध्यात्मिक किंवा साधना आहे ती करेन. 1935 साली आमच्या घरी म्हणजे देसाई अनंत निवास येथे राहावयास आले. दुःखरहित, भयरहित आणि दैन्यरहित जीवन जगणे हाच खरा परमार्थ. ही शिकवण देणारे स्वामीजी 15 ऑगस्ट 1974 रोजी समाधीस्थ झाले. 29 जुलै 1974ला त्यांनी असं सांगितलं की मी माझा आता देह ठेवणार आहे. माझ्या सद्गुरूंनी मला बोलावणं आलेलं आहे. त्यामुळे मी आता त्या दृष्टीने माझी जीवनयात्रा संपवणार आहे असं
18 दिवस बरोबर आधी सांगितलं आणि त्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1974 रोजी त्यांनी देह ठेवला. 16 ऑगस्टला इथे आम्ही त्यांचा जो समाधीसाठी तयारी केली होती त्याप्रमाणे त्यांचा समाधीस्थ देह ठेवला. म्हणजे भाऊराव देसाई यांनी एक मीटिंग बोलावली. सर्व शिष्यगण उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुद्दाम आवर्जून सांगितलं की आपण आपलं घर बांधताना 50-60 हजार रुपये सहज शक्य करतो, मग आपल्या सद्गुरूंसाठी प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी द्यावी, म्हणजे हे मंदिर हा म्हणता चांगलं बांधून येईल आणि उत्तम बांधून होईल आणि उत्तम बांधून घेण्याची जबाबदारी माझी. त्यावेळी गोव्याच्या मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर याही त्यावेळी त्या मीटिंगला हजर होत्या. त्याही म्हणाल्या की भाऊराव, स्वामींचं मंदिर उत्तमोत्तम झालं पाहिजे, त्याला जे धनसंचय करायचा आहे, धन मिळवून द्यायचं आहे, ते मी माझा वाटा जरूर मिळवून देईन. 78 साली जी रंगपंचमी झाली त्यावेळी मंदिर बांधून पुरं झालं. उद्घाटन समारंभ त्यावेळी जो झाला तो अविस्मरणीय असाच झाला आणि धोंडाबराज देगलूरकर यांचं वारकरी संप्रदायाचं कीर्तन झालं. पण मंदिर बांधताना स्वामीजींची समाधी जिथे होती तिथे एक ध्यानगुंफा करावी अशी सगळ्यांची कल्पना, सगळ्यांनी ठरवलंच होतं. त्याप्रमाणे ती ध्यानगुंफा बांधण्यात आली. भाऊ म्हणायचे नेहमी की मंदिर बांधणं सोपं आहे, पण त्याचं व्यवस्थापन करणं फार कठीण आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व कर्मचारी वर्गांना एक सवयच लावून दिली. त्यांनी जवळजवळ मंदिराचं व्यवस्थापन 1998 सालापर्यंत पाहिलं. त्याप्रमाणे सध्या आम्ही मंदिराचं व्यवस्थापन भाऊंनी आखून दिलेल्या मार्गावरून आम्ही सगळं व्यवस्थापन करतोय. इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मनापासून उत्तम सेवा द्या, ही स्वामीजींची आज्ञा आजही तेवढ्याच निष्ठेनं पाळली जाते. आता इथे कॉलेजच्या मुलांची शिबिरं होत असतात. त्यातली बरीचशी मुलं पहिल्यांदाच इथे येतात. पण पहिल्यांदा आल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आरतीला जा, आरतीला जाऊन उभे राहा, आणि जेव्हा ते आरतीला उभे राहतात, आरती झाल्यानंतर ते सगळेजण सांगतात की आम्ही आलो, पहिल्या दिवशी आरतीला गेलो आणि आम्हाला खूप शांत वाटलं. सगळी इथली माणसं खूप प्रेमळ आहेत आणि आमचं ते फार मनापासून स्वागत करतात. तर पुढे दुसरीकडे जाण्याची आम्हाला तिथे जायची गरजच नाही. आणि तुम्ही बघाल तर इकडे संत मंडप आहे, त्यात सगळ्या संतांचे फोटो आहेत. तर म्हणून आम्हालाही असं वाटतं की सगळ्या तरुण मुलांनी सुद्धा इथे यायला पाहिजे. त्या परिसरामधली स्वच्छता आणि वक्तशीरपणा किंवा मेटिक्युलसनेस म्हणतो तो आम्हाला नेहमीच जाणवत आलेला आहे की सगळ्या आरती आहेत त्या त्या ठोक्याला सुरू होतात आणि त्या त्या ठोक्याला संपतात. आणि रेकॉर्डिंग असावं इतकं कन्सिस्टंटली इकडचे गुरुजी वगैरे ते आरती म्हणतात. स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराच्या आवारात ध्यानधारणा आणि अभिषेकासाठी आणखीन एक पवित्र स्थान आहे, येथील राम मंदिर. स्वामींनी आपल्या सगळ्यांना स्वतः सिद्ध केलेला असा ओम राम कृष्ण हरी असा जप सांगितला की स्वामींच्या समाधीच्याच मागे विठ्ठल लक्ष्मणीची मूर्ती आहे. इथे मात्र राहिलेल्या राम लक्ष्मण सीता मारुती, त्यानंतर भगवती देवी, गणपती, तर स्वामींच्या उजवीकडे गोपाळकृष्ण आणि राधा त्यांचं एक आपण मंदिर बांधलेलं आहे. इथे येणाऱ्या भक्तांना इथे सुद्धा अभिषेक करतायत. नरसोबावाडीच्या दत्तचरणी केलेली सेवा आणि संतांच्या आशीर्वादानं जन्माला आलेल्या स्वामीजींचे जन्मघर आजही त्यांच्या सात्विकतेचं दर्शन घडवतं. पहिल्यांदी त्यांचे जे पूर्वज आले ते कासार वेदीवरून आले असं सांगतात. तर त्यांचे पणजोबा आजोबा
हे एक शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी त्यांच्या नोकरीत मिळालेला पैसा इथे आणून इथे घर बांधलंय. आणि 150-200 वर्षापूर्वी जसं पारंपरिक कोकणात जी घरं असायची तसंच हे घर आहे. आणि गेले 50-60 वर्ष आपण मंडळ लक्षपूर्वक जाणीवपूर्वक त्याचं जतन करत आहोत. त्यांच्या घरात त्यांचे मूळ देव आहेत, मूळ स्वयंपाकघर आहे, मूळ माजघर आहे आणि त्यांची जी जन्मखोली आहे या घरातली स्वामीजींची ती जशी आहे तशी ठेवण्यात आली आहे. आणि तिथे स्वामीजींचा एक मोठा पुतळा ठेवण्यात आला. असे सांगितले जाते की परमपूज्य स्वामीजींना जिथे साक्षात भगवान विष्णूंचे दर्शन झाले ते म्हणजे देसाई बंधूंचे अनंत निवास. स्वामीजींनी दीर्घकाळ वास्तव केलेल्या ह्या निवासस्थानातील त्यांची खोली आजही जतन करून ठेवण्यात आली आहे. या अनन्यनिवासाला जवळजवळ 100 वर्षाची इतिहास आहे. परंतु ह्या वास्तूमध्ये 1934 ते 1974 असा जवळजवळ 40 वर्षाचा मोठ्या कालखंडामध्ये स्वामीजी ह्या अनन्यनिवासात राहिले. आणि ह्या अनन्यनिवासातच त्यांनी सर्व त्यांची जी ग्रंथ लिहिले हे संपूर्ण त्यांनी ग्रंथ वाचन, ग्रंथ त्याचा अभ्यास हे सगळं ह्या अनन्यनिवासामध्ये त्यांनी केला. आणि ह्या अनन्यनिवासामध्येच त्यांचं रोजचं दिनक्रम चालू राहत होता. तर मी 2000 साली माझं लग्न झाल्यापासून स्वामींची खोली बघितली आणि मग ते सगळं बघितल्यावर मला ह्या खोलीचं आपण जतन केलं पाहिजे असं वाटलं. आणि मग तेव्हापासून मी ते आवडीने काम करायला लागले. आणि मग तेव्हापासनं त्यांच्या वस्तू नीट ठेवणं, त्या आवरणं, नंतर खोली सारवली जाते इथे शेणाने, त्यामुळे ती सारवणं अशा सगळ्या गोष्टी मी करायला लागले. नंतर रोज आपल्या घरात जो नैवेद्य स्वामींसाठी केला जातो तो त्यांना नेहमीप्रमाणे 12 वाजता तो नैवेद्य दाखवला जातो आणि मग तो गाईला घातला जातो. हे सोलीचं दर्शन घेण्यासाठी कायम आपल्या इथे स्वामी भक्त येत असतात. त्यांना येणाऱ्यांना सगळ्यांना प्रसाद देणं, तसेच त्यांना आलेल्यांना पाणी किंवा ह्याची प्रसाद देणं ही सगळी सोय आपण इथे करतो. स्वामींचा जेव्हा जन्मोत्सव असतो मार्गशीर्ष वद्य द्वादशीला, त्या दिवशी इथून पालख्या निघतात आणि त्या मंदिरात जातात. आम्ही आज सुद्धा सगळे घरातले अप्पांपुढे प्रत्येक निर्णय किंवा प्रत्येक गोष्टीचा जेव्हा आम्हाला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आम्ही खोलीत जाऊन बसून त्यांच्यासमोर बोलून दाखवतो की अप्पा हे असं असं आहे, तर काय आम्हाला योग्य ते निर्णय घ्यायची ताकद द्या किंवा क्षमता द्या. अशा ह्यांनी आज सुद्धा घरातले आमचे सगळ्यांनी असे निर्णय घेतले जातात. स्वामीजी म्हणतात, रत्नागिरी प्रांती पावस ग्रामात स्वयंभू दैवत विश्वेश्वर, तया विश्वेशाची पूर्वजा हातून भावभक्तिपूर्ण सेवा झाली. तेत पुण्यफळ लाभले सकळ, जन्मोनी केवळ त्यांच्या वंशी. ज्यांच्या वंशी कुलधर्म सेवा, त्यांच्या पोटी देवा जन्म दे. स्वामीजींनी असं म्हटलंय की या पावस गावातील विश्वेश्वर मंदिर, स्वयंभू विश्वेश्वर मंदिर, या विश्वेश्वराची सेवा माझ्या पूर्वजांच्या हातून झाली म्हणून माझा येथे जन्म झाला. अन्नदान महादान विद्यादान महत्तरम, अन्नेन क्षणिका तृप्ती यावज्जीवतु विद्यया. स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसाद मिळावा ह्या हेतून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे श्री भाऊराव देसाई यांनी अन्नदानाची सेवा सुरू केली. फार पूर्वीपासून जेव्हा मंदिर सुरुवात झाली तेव्हापासून आमच्याकडं खिचडीचा प्रसाद आम्ही देतो. हा प्रसाद श्रीयुत भाऊराव देसाई म्हणजे माझे सासरे यांनी काय केली, सुरुवात केली. आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे ते स्वतः जातीनिशी लक्ष देत असत आणि सर्व कामे वेळच्या वेळी होतात की नाही हे पाहत असत. त्यासाठी त्यांनी मंदिरात सकाळी 10च्या आरतीनंतर प्रसाद म्हणून स्वामींना जो अभिप्रेत होता शिरा तो द्यायला सुरुवात केली. तर त्या वेळेला काय होतं की लोक यायची, पण जेवायच्या वेळेला आली की मग काय व्हायचं की काय द्यायचं बुवा त्यांना असा प्रश्न पडायचा.
बरं भात आमटी भाजी किती करणार काय करणार त्या काळात अंदाज यायचा नाही आम्हाला. म्हणून त्यांनी काय केलं, खिचडीचा प्रसाद सुरू केला. आता ही खिचडी आम्ही 12:30 वाजता सुरू करतो आणि 2:30 पर्यंत चालू असते आणि 2:30 पर्यंत आम्ही प्रत्येकाला गरम गरम वाफेची खिचडी सर्व करतो. आम्ही हे पाहिलेलं आहे स्वतः की अगदी रात्री सगळा प्रसाद संपलेला असताना जरी 100-150 जण आली तरी त्या 100-150 जणांना ऐनवेळी खिचडी करून प्रसाद देण्यात दिलेला आम्ही पाहिलेला आहे. काय काय वेळेला काय होतं की शाळेच्या ट्रिपा येतात. पूर्वी आम्ही त्यांना सगळ्यांना भात आमटी द्यायचो, पण भात आमटी होऊन पंगत वाढायची म्हणजे ते जड जायचं आणि मग रात्री 11-12 वाजायचे, मुलं झोपेला यायची. म्हणून आम्ही परत संध्याकाळी देखील खिचडी सुरुवात केली. जसं दर दिवशी नित्य नियमाप्रमाणे स्वामीजींच्या 5 वेळी आरत्या होतात, त्याचप्रमाणे इथे वर्षाला 5 उत्सव साजरे होतात. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, श्रावण बद्य द्वादशीला त्यांची पुण्यतिथी, त्यानंतर मार्गशीर्ष बद्य द्वादशीला त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो आणि पौष शुद्ध एकादशीला त्यांच्या गुरूंची पुण्यतिथी. मार्चमध्ये म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुद्ध पंचमीला मंदिर स्थापना दिन. तरुण वयात स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या स्वामीजींच्या नावानं चालणारा हा परिसर आजही स्वावलंबनाचे धडे देतो. ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे येथील गोशाळा. स्वामींच्या रोजच्या 5 वेळा पूजा होतात. त्याच्याकरता वेगवेगळे लागणारे अनेक प्रकारचे हार, फुलं हे आपण आपल्याच ह्या मंदिर परिसरात लावलेल्या झाडातनं जी फुलं येतात त्यापासून करत असतो. मुख्यत्वे तुळस, कमळ, कवठी चाफा, सोनचाफा, पांढरी विविध वासाची फुलं अशी आपण भरपूर मोठ्या प्रमाणावर लावतो. सांगायला एक आवडेल म्हणजे आपल्या गोशाळेत ज्या गायी आहेत त्यांच्या शेण गोमूत्राचं जे खत तयार होतं त्यापासून आपण ही झाडं वाढवतो. साधारणतः 30 ते 35 आपल्या देशी गायी आहेत, गीर जातीच्या गायी आहेत तिथे, आणि त्याचे आम्ही संगोपन करतो. त्यापासून जे काही गोमूत्र किंवा गोमय मिळतं त्यापासून आम्ही गोबर गॅसची निर्मिती करतो आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या दुधावर आपल्या मंदिराचं सगळं दिवे, मंदिराचा अभिषेक किंवा मंदिरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची त्यातनं उपलब्धता होते. म्हणजे तूप, दूध हे सगळं आमचं मंदिराला देशी गाईचंच असतं. स्वामींच्या अभिषेकासाठी वापरणारं, विविध निरांजनासाठी वापरलं जाणारं तूप वापरलं जातं. त्याचबरोबर जे काही दही ताक होतं ते त्याचा लाभ येणाऱ्या सर्व भक्तांना दिला जातो. गोबर गॅस आपल्याला इतका उपलब्ध होतो की वर्षभरात जवळपास 500 सिलेंडर आपल्याला LPG सिलेंडर घ्यायला लागत नाही. तीही एक वेगळ्या पद्धतीने पर्यावरणपूरक अशी आपली बचत होते. आज स्वामी भक्तीचा सुगंध रत्नागिरीतील पावस गावाचा उंबरठा ओलांडून देश विदेशात दरवळत आहे. ह्या पवित्र आकर्षणाने अनेक भाविक स्वामींच्या दर्शनाच्या आशेनं इथं येतात. आम्ही इथे भक्तनिवास हा एक प्रकल्प केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 75 रूम्स आहेत. 75 पैकी साधारण 45 ते 50 रूम अटॅच्ड आहेत आणि बाकी 7 ते 8 लोक राहतील अशा रूम आहेत तिथे. आमच्याकडे 11 हॉल आहेत. या हॉलमध्ये 50 मुलं राहतील किंवा 50 जण राहतील असे मोठे हॉल आहेत. तो भक्तनिवासही एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात काही असे मोजकेच भक्तनिवास आहेत की जिथे येणाऱ्या भक्तांना आपण विनामूल्य, विनाशुल्क असे हे भक्तनिवास उपलब्ध करून देतो. तिथे सकाळी गरम पाणी असतं, संध्याकाळी गरम पाणी असतं आणि राहायला त्यांना कॉट आणि चादर, बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. पण ही सर्व व्यवस्था ही आम्ही मोफत करतो. पारायणाला वर्षातले 52 आठवड्यात जवळपास 50 ते 52 पारायणं होतात. त्याला येणाऱ्या सर्वांची नक्कीच व्यवस्था होते. येथे दरवर्षी साधारणतः एक 100 ते 150 शाळेतल्या ट्रिप्स येतात, ज्या योगे मुलांना
स्वामींचं तत्त्वज्ञान कळतं आणि आम्ही येथे स्वामींची जी काही लिहिलेली पुस्तकं असतात ती आम्ही मुलांना मोफत देतो. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा सार सामान्य भक्तांना समजावा म्हणून परमपूज्य स्वामीजींनी तो साध्या सोप्या भाषेत मांडला. हे साहित्य आज स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाकडून अल्प दरात उपलब्ध करून दिले जाते. आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ यांनी तीर्थरूप भाऊ देसाई यांच्या अधिपत्याखाली 55 लाखाचा निधी गोळा केला 1980 ते 82 साली. आणि या निधीमधून ही जे स्वामींची ग्रंथसंपदा होती ती अतिशय अल्प मोबदल्यात लोकांना उपलब्ध करून देण्याचा स्वामी स्वरूपानंद मंडळाने प्रयत्न केला. स्वामींनी ज्ञानेश्वरीत लिहिलेले मोजके असे 105 श्लोक, पसायदानातले 3 श्लोक असे एकत्र करून नित्यपाठही तयार केला आहे की जो अनेक भक्तांना तेवढं वाचलं तरी आपले संसारिक परमार्थिक सगळ्या मनोकामना आपोआप पूर्ण होत जातील अशा करता तो केला. यंग मुलांचा असे 11वी 12वी किंवा त्याच्या पुढच्या मुलांसाठी मानसिक विकास करण्यासाठी आम्ही इथे शिबिरं आयोजित करतो. या शिबिरामध्ये विविध वक्ते येतात, ते त्यांना तिथे त्याचं मार्गदर्शन करतात, ज्या योगे मुलांना आत्ताच्या जगात मानसिक पणात कसा त्यांना फायदा होईल हे पण आम्ही तिथे बघितलं जातं. 13व्या शतकात योगी चांगदेवाचा गर्वभंग करण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील हे आणि अनेक प्रसंग भक्तांच्या स्मरणात राहावेत यासाठी मंडळाचा हा एक प्रयत्न. आपले स्वामी स्वरूपानंद हे ज्ञानेश्वरांच्या गुरुशिष्य परंपरेतलेच एक शिष्य होते. त्याकरता आपण अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरांची जी प्रसंग जीवनात त्यांच्या आलेत त्याचं एक पेंटिंगचं आपण कलेक्शन केलं आहे की ज्ञानेश्वरांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंत त्यांच्या जीवनात जे जे 25-40 मुख्य घटना घडल्या त्याचं एक चित्र काढून आपण स्वामींच्या जन्मगृहातच एक भिंत तयार केली आहे की ज्ञानेश्वरांचं अगदी जीवनपट त्यात सहजगत्या आपल्याला सगळ्यांना उलगडतो. परोपकार आणि दान धर्म ह्याचा संदेश देणाऱ्या स्वामीजींच्या चारित्र्याचे अनुसरण आज त्यांचे भक्तही करीत आहेत. ही जागा 2003 साली धोंडोपंत जोशी यांनी संस्थेला म्हणजे स्वामींना देणगी रूपाने भेट दिली. ही 13 एकर जागा आहे. अर्थात ही जागा संस्थेला प्राप्त झाल्यावर संस्थेने सर्व भक्तांना आवाहन केलं आणि प्रत्येकाकडनं एका झाडासाठी 2-2 हजार रुपये घेऊन आता सुमारे 700 झाडं यात लावलेली आहेत आणि याचं चांगलं उत्पन्न संस्थेला मिळतं आणि त्या उत्पन्नातून संस्थेचे अनेक जे कार्यक्रम आहेत किंवा ज्या लोकांना सोयी सुविधा आम्ही ज्या पुरवतोय त्या अशा उत्पन्नातनं आम्ही पुरवू शकतोय. अध्यात्माबरोबर लोकसेवा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेणारे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आज विविध सामाजिक प्रकल्पाद्वारे समाजहिताची अखंड ज्योत तेवत ठेवत आहेत. इथे या पंचक्रोशीत आरोग्य सेवा द्यावी असं संस्थेने ठरवलं आणि त्याप्रमाणे डॉक्टर तुमच्या दारी ही जी एक कल्पना ती आम्ही इथे राबवतोय. यामध्ये आपल्या ट्रस्टच्या रेकॉर्डवर 2 डॉक्टर आहेत आणि पावसच्या आजूबाजूची जी खेडी आहेत जिथे डॉक्टर नाहीत किंवा जिथे दवाखाने नाहीत तिथे आपली व्हॅन आहे, त्यातून डॉक्टर तिथे जातात आणि त्यांना फ्री कन्सल्टेशन आणि फ्री मेडिसिन दिलं जातं. तसेच आमच्या इथे स्वरूपाश्रम म्हणून आहे, तिथे आम्ही दवाखाना चालवतो, म्हणजे दवाखाना थोडक्यात आरोग्य केंद्र चालवतो. आमच्या इथे आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथिक अशा 3 प्रकारची औषधोपचार मिळतात. इथे 2 डॉक्टर हे सतत अवेलेबल असतात इथे. त्यामधले एक डॉक्टर ह्या दवाखान्यामध्ये असतात आणि एक आहेत ते जवळपासची जी गावं आहेत ज्या गावांमध्ये औषधोपचार मिळत नाहीत किंवा डॉक्टर अवेलेबल होत नाहीत अशा गावांमध्ये आम्ही अगदी अल्प दरामध्ये औषधं मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक मोबाईल व्हॅन आहे. त्या व्हॅनमधून आपण प्रायमरी इमर्जन्सीची जेवढी औषधं असतात आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक कोणतीही असतील ती सगळी आम्ही सोबत घेऊन जातो. ठराविक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आमची वेळ ठरलेली आहे, त्या गावांमध्ये त्या वेळेला आम्ही जातो.
आमचे जवळजवळ वर्षाला 24,000 ते 25,000 पेशंट आमच्या इथे येतात आणि त्यांना आम्ही औषधोपचार देतो. इथे मुलींना विणकाम, भरतकाम, शिवणकाम करता यावं यासाठी सुद्धा आम्ही मशीन उपलब्ध करून दिली आहेत आणि तसे शिकवणाऱ्या शिक्षिका पण उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही फ्री सेवा देऊन इथील मुलींना साधारणतः महिन्याला एक 20-25 मुलींना विणकाम, शिवणकाम आणि भरतकाम याचे शिकवणी देतो. असं म्हणतात की अखंडित सोहम साधनेमुळे स्वामीजींच्या देहात व मनात अद्भुत परिवर्तन घडले. आता ह्याच सोहम साधनेसोबत ओम रामकृष्ण हरी ह्या मंत्र जपातूनही संपूर्ण मानवजातीला योग्य दिशा मिळावी हीच भावना. आतापर्यंत आम्ही त्यांच्या पुण्यतिथीला 101 कोटी जप करायचा ठरवला. तो 106 कोटी झाला. आता त्यांच्या 125व्या जन्मोत्सवापर्यंत म्हणजे 2028 साली त्यांचा 125वा जन्मोत्सव येतो आहे. तर तो साजरा करण्यासाठी म्हणून आम्ही 251 कोटी ओम रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करण्याचा संकल्प केलेला आहे. अहो, आजकालची नवोच आम्ही माऊलीनंच आम्हाला इथं पाठवलं. दिलं काम तिच्याच कृपेनं पुरं झालं. आता आम्हाला नाही कुठं जायचं, इथंच आनंदात राहायचं. आणि माऊलीनंच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहे. चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच. वास्तव्य आहेच. ओम राम कृष्ण हरी.